दक्षिण मुंबईतील कला आणि संस्कृतीचं माहेरघर असं वर्णन करता क्षणी आपण सर्वजण म्हणतो, हे आपलं गिरगाव. गिरगाव म्हटलं की त्या शब्दातले दोन शब्द आठवायला लागतात. संस्कृत भाषेमध्ये गिरी म्हणजे पर्वत आणि या गिरीच्या पायथ्याशी वसलेलं गाव म्हणजे गिरगाव. मुळातच आपल्या गिरगावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. अस्सल मराठी माणसाचा बालेकिल्ला म्हणजे गिरगाव असंही म्हटलं जातं. तर सध्याच्या काळात अनेक संस्कृतींचं मिश्रण असणारं ठिकाण म्हणजे गिरगाव असंही म्हटलं जातं. पारंपरिक दहिकाला उत्सव आजच्या मार्केटिंगच्या जगातही टिकवून ठेवला आपल्या गिरगावानं. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक श्री गणेशोत्सव मुंबईमध्ये सुरू करताना निवड केली ती अर्थातच आपल्या गिरगावमधील केशवजी नाईकांच्या चाळीची. तर स्वातंत्र्योत्तर काळात संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा वणवा पेटला तो गिरगावातच. सीताराम बनाजी पवार हा संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातला पहिला हुतात्मा गिरगावातलाच. गिरगाव म्हणजे वेगवेगळ्या वाड्या, गायवाडी, करेलवाडी, गोरेगावकर लेन, पिंपळवाडी, उरणकरवाडी, शेणवीवाडी आणि अशा अनेक. या वाड्यांनी चाळ संस्कृती टिकवून ठेवली आणि आपला शेजार धर्म सुद्धा टिकवला. एका छोट्याशा खोलीत सुद्धा सुखी संसार करता येतो हे गिरगावनं दाखवून दिलं. गिरगाव आणि वाचन संस्कृती यांचं नातं टिकवलं ते मॅजेस्टिक, मौज आणि ढवळे प्रकाशन यासारख्या संस्थांनी. तर गिरगावातील नाट्य संस्कृती जपली ती मुंबई मराठी साहित्य संघानं. मुंबईचे आद्य शिल्पकार नाना शंकरशेठ यांची आठवण आपल्याला होते ती जगन्नाथ शंकरशेठ रस्त्यावरून चालताना. त्यांनीच सुरू केलेली कमळाबाई शाळा म्हणजे आजची SL&SS हायस्कूल, चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूल, आर्यन हायस्कूल, राममोहन या शाळांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. तर ब्राह्मण सभा, सारस्वत समाज, आर्य समाज या संस्थांनी विविध जातीतील लोकांमधील एकात्मता दृढ केली. ठाकूरद्वार म्हणजे तर गिरगावातलं मोक्याचं ठिकाण. तिथं असलेलं पुरातन राम मंदिर मनाला प्रसन्नता देतं. त्याच परिसरात असणारी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची वास्तू ही गिरगावकर विद्यार्थ्यांचे आणि गिरगावातल्या वाचकांचे नात्यांचे बंध जपते. गेल्या काही वर्षात गिरगाव खूप पालटलं. अनेक चाळी जाऊन तिथं मोठ्या इमारती उभ्या राहिल्या. आता गिरगाव बहुभाषिक बनलं. पण तरीही गिरगावाने आपली संस्कृती मात्र सोडली नाही. दरवर्षी गिरगावात होणाऱ्या शोभायात्रेला अर्थात गुढीपाडव्याच्या नववर्ष स्वागत यात्रेला अस्सल गिरगावकर हजेरी लावतोच. फडके गणपती मंदिरात दर्शन घेऊन निघालं की मग गिरगावकराला मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद घ्यायची लहर येते. मग कोणी प्रकाशमधला साबुदाणा वडा खातो तर कोणी विनय हेल्थ होम मधील मिसळ. गिरगावाने उत्सव संस्कृती जपली. गिरगावचा राजा हा एक ब्रँड बनला. आपल्या राजाचा उल्लेख माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात देखील केला. गिरगाव म्हणजे गजबज, गिरगाव म्हणजे चाळीतला शेजार धर्म, गिरगाव म्हणजे उत्सवी शान, गिरगाव म्हणजे एक परंपरा, प्रत्येकाच्या मनाचा एक हळवा कोपरा. असं हे आपलं गिरगाव.